हॅलो, काल हे केलं ना, ओरिजिनल नावं घेऊन त्याने हल्ला केला आमच्यावर. हा तय्यबभाई लांडेचं दुकान, हा दिलावर मालदारचं दुकान, शिराज परबुलकरचं दुकान, जहीर मालदारचं दुकान, घर रेशमा परबुलकरचं घर. अहो काय आहे नाव घेऊन गावातली पण आहेत, गावातली पण मेंबर आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यावर हल्ला करा. अहो घरात घुसून, एक मिनिट ऐकूय, घरात घुसून कापडात पिठीतली काढून ही काय शोधत होती तो? ही शिवभक्तांनी काम केलं काय आणि आज हे काय करतात? हा मग त्यांनी आणले का? ही आलेली शिवभक्त जाहीर करतात नाही, आलेली मंडळ बघा आम्ही शिवभक्त आहेत. शिवाजी महाराजांच्या नावावर कलंक आहे यांचा. मी बोलतो मला अभिमान आहे शिवाजी महाराजांचा. ह्या किल्ल्यांची बदनामी ते करताय स्वतः. अहो आम्ही सांगू शकत नाही, राग व्यक्त करू शकत नाही. कोण म्हणते ना शिवभक्त आहेत म्हणून? हा साहेब तुम्हाला बोलायचा अधिकार नाही मला साहेब, राग व्यक्त करू शकत नाही, सॉरी. पण हे आता आमच्या भावना पण तुम्ही ओळखायला पाहिजे. आम्ही काय करू इच्छितो त्यांना. अहो बायका पोरं जंगलात तलवारी घेऊन त्यांच्या मागे. पोलिसांची पण अशी पळपळ झाली, वर काहीतरी झालंय म्हणून पोलीस सगळे वर गेले पण, आणि त्यांचाही ना इलाज झाला. म्हणजे तेवढ्या पोलिसांना ती पब्लिक आवडली नाही. पोलीस जखमी झालेत, कमी तिथे 5-6 पोलीस नंतर आले होते, ते सुद्धा जखमी झालेत. पण ती 150-200 माणसं एकदम आल्या कारणाने त्यांचा सुद्धा नाईलाज झाला. आणि अशी त्यांनी गावात नासधूस केली, भयानक म्हणजे भयानक. साहेब मला 300-400 पोलीस होते, मला काय एवढं माहित एवढं काय सर मला अंदाज नाही. पण आम्ही पीआय बरोबर चर्चा केलेली, पीआय सरांनी सांगितलेलं तुम्हाला मशिदीसाठी, आणि मी तिथं सेपरेटली एक पोलीस होते त्यांना सांगितलं मी जाऊन, तुम्हाला तिथं पीआय सरांनी आम्हाला इथं सांगितलंय मशिदीसाठी 5+10+5 असं 15 लोकांचा बंदोबस्त दिलेला. तुम्ही एकटंच इथं थांबलात, तिथं मॉब जर आला तर तुम्हाला ते आवरणार नाही. तुम्ही काय करणार? नाही बोलतात आहेत, पुढे गेलेले आहेत, सगळे येणार. आणि तिथं कोणीही नव्हतं ज्यावेळी पोलीस आलेत. नंतर 2-3 पोलीस किती आलेत मला काय माहित नाही. पण नंतर इतका दंगा झाला की त्यांनी सुरुवात जी केली 12:30च्या दरम्यान, 5 वाजता ती दंगा बंद झाला. आणि महाराज सांगायचं इच्छितो, ज्यावेळी राजे इथं होते राजेंना राजे एक हात फक्त दाखवत होते, ते थांबत होते. राजेने म्हणाले ते शिवप्रेमींचा आक्रोश आहे, मी तुम्हाला समर्थन सुद्धा करू शकत नाही, अशी परिस्थिती इथं झालेली आहे. राजेंचे पीए आले होते, पीएने बाकी सपोर्ट केला. त्यांनी लगेच अँब्युलन्स वगैरे मागवले. आमच्या भावाला तिथं अँब्युलन्स मधनं ते नेलं. आणि एका घरावर 4-4 वेळा, म्हणजे आता अशी परिस्थिती आता अशी परिस्थिती आहे की बाहेरून घर दिसायला चांगलं आहे अजूनही, पण वर त्याला छत राहिलेलं नाही. सगळ्यांनी दगडफेक करून वर चढून पंचनामा केला, नासधूस करून 30 दगडफेक करून सगळी घर वरनं फुटलेले. म्हणजे आत राहू शकत नाही, माणूस राहू शकत नाही. कुठेतरी एक खोली चांगली असेल, त्या खोलीत जेवायचं पण तिथं, राहायचं पण तिथं. अशी परिस्थिती म्हणजे जेणेकरून आंघोळ जर करायची असेल तर नुसतं बाहेर यायचं, पावसात भिजायचं आणि आत जाऊन अंग पुसून घ्यायचं. अशी परिस्थिती लोकांची इथं झालेली आहे. आमच्या आई वडिलांना घेऊन, वडील आमचे आजारी आहेत, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आपलं आता मलकापुरात आहेत. त्यांना खुर्चीवर बसून त्या बायकांनी, मागच्या आमच्या बायकाला त्यांनी बसून, इतकी भयानक परिस्थिती झाली. गावातले प्रत्येक कुटुंब आपले घर सोडून जंगलात फिरत होती, बारकी पोरं घेऊन. एवढं पाऊस होता, इतकी भयानक परिस्थिती होती. जवळजवळ 2000 लोकांचं तरी मिनिमम ऑफ मला वाटतं असेल गावात. आणि त्यांनी एकही घर सोडलं नाही. प्रत्येक घरात घुसायचं, घराची तोडफोड करायची, आज त्यांच्या घरात घुसायचं, त्यांच्या तिजोऱ्या फोडायच्या, तिजोऱ्यातले पैसे गोल्ड सगळे घेऊन जायचे. माझं तर वैयक्तिक माझ्या घरातली तिजोरी फोडून त्यांनी गोल्ड, ते पैसे वगैरे घेऊन गेलेत. माझ्या सिलेंडरची एजन्सी आहे, ते सिलेंडर पूर्ण गावातनं फेकून टाकले. जवळजवळ 200 टाक्या त्यांनी गावातनं इकडे तिकडे फेकून टाकलेत. पाण्याची एजन्सी आहे, 700 बॉक्स पाण्याचे इकडे तिकडे त्यांनी पसरून टाकलेत. गाड्यांची नुकसान केली. आणि प्रत्येक गावात कोण मेंबर त्यांना इकडे तिकडे दिसला, एखादी लेडीज दिसली, एक तर दगड घेऊन त्यांच्या मागे लागायची, जेंट्स दिसला की तलवारी घेऊन त्यांच्या मागे लागायची. माझा इथून तलवार एखादी निसटलेले, इथून तलवार, इथनं आम्ही सुटका करून गेलो तरी आमचा एक भाव त्यातनं, त्यांना तलवारीचा हल्ला न करता पायपा रॉड वगैरे होतात, त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. इतका भयानक हल्ला केला. तो आता मिरजमध्ये त्यांना ऍडमिट केलेला आहे. हात 3 जागी त्याचा फ्रॅक्चर झालेला आहे. तो तर मेलेला तर जमा होता, मेला म्हणून त्यांना सोडलेत.
अँब्युलन्स फटाफट बोलवली आणि त्यांना लपवलं रूम मध्ये जाऊन. रूम मध्ये लपवलेलं असताना त्यांनी इतकी भयानक परिस्थिती केली. प्रत्येक घरात घुसून रूमातली म्हणजे खायचं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा त्यांनी रस्त्यावर आणून टेकलं. कुणाचं घर, कुणाचं दुकान, कुणाची गाडी, 2 व्हीलर तर अशा त्यांनी फोडल्या की ते सर्व करून चालवून पण जाऊ नये, म्हणजे पेट्रोल टाक्या फोडून. ही माझी जीप इथं दिसते, पोलिसांनी तुम्ही येणार आहे म्हणून ते सर्व केलेली आहे गाडी. गाड्या उलट्या सुलट्या होतात, उलट्या सुलट्या होतात गाड्यांची. इतकी भयानक परिस्थिती त्यांनी केली. इंजन सुद्धा ठेवलेलं नाही, टायर सुद्धा त्यांनी फोडलेले आहेत गाड्याचे. सगळ्या गाड्या गावातल्या उलट्या होतात. आमच्या आई वडिलांना घेऊन, वडील आमच्या आजारी आहेत, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आपलं आता मलकापुरात आहेत. त्यांना खुर्चीवर बसून त्या बायकांनी, मागच्या आमच्या बायकाला त्यांनी बसून दे. इतकी भयानक परिस्थिती झाली. गावातले प्रत्येक कुटुंब आपले घरं सोडून जंगलात ते फिरत होते, बारकी बारकी पोरं घेऊन. एवढा पाऊस होता, इतकी भयानक परिस्थिती होती. जवळजवळ 2000 लोकांचं तरी मिनिमम ऑफ मला वाटतं असेल गावात. आणि त्यांनी एकही घर सोडलं नाही. प्रत्येक घरात घुसायचं, घराची तोडफोड करायची, आज त्यांच्या घरात घुसायचं, त्यांच्या तिजोऱ्या फोडायच्या, तिजोऱ्यातले पैसे गोल्ड सगळे घेऊन जाते. माझ्या तर वैयक्तिक माझ्या घरातली तिजोरी फोडून त्यांनी गोल्ड ते पैसे वगैरे घेऊन गेलेत. माझे सिलेंडरची एजन्सी आहे, ते सिलेंडर पूर्ण गावातनं फेकून टाकले. जवळजवळ 200 टाक्या त्यांनी गावातनं इकडे तिकडे फेकून टाकलेत. पाण्याची एजन्सी आहे, 600-700 बॉक्स पाण्याचे इकडे तिकडे त्यांनी पसरून टाकलेत. गाड्यांची नुकसान केली. आणि प्रत्येक गावात कोण मेंबर त्यांना इकडे तिकडे दिसला, एखादी लेडीज दिसली, एक तर दगड घेऊन त्यांच्या मागं लागायची, जेंट्स दिसला की तलवारी घेऊन त्यांच्या मागं लागायची. माझा इथून तलवार एखादी निसटलेले, इथून तलवार, इथनं आम्ही सुटका करून गेलो तरी आमचा एक भाव त्यातनं त्यांना तलवारीचा हल्ला न करता पायपा रॉड वगैरे होतात, त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. इतका भयानक हल्ला केला. तो आता मिरजमध्ये त्यांना ऍडमिट केलेला आहे. हात 3 जागी त्याचा फ्रॅक्चर झालेला आहे. तो तर मेलेला तर जमा होता, मेला म्हणून त्यांना सोडले. अँब्युलन्स फटाफट बोलवली आणि त्यांना लपवलं रूम मध्ये जाऊन. रूम मध्ये लपवलेलं असताना त्यांनी इतकी भयानक परिस्थिती केली. प्रत्येक घरात घुसून रूमातली म्हणजे खायचं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा त्यांनी रस्त्यावर आणून टेकलं. कुणाचं घर, कुणाचं दुकान, कुणाची गाडी, 2 व्हीलर तर अशा त्यांनी फोडल्या की ते सर्व करून चालवून पण जाऊ नये, म्हणजे पेट्रोल टाक्या फोडून. ही माझी जीप इथं दिसते, पोलिसांनी तुम्ही येणार आहे म्हणून ते सर्व केलेली आहे गाडी. गाड्या उलट्या सुलट्या होतात, उलट्या सुलट्या होतात गाड्यांची. इतकी भयानक परिस्थिती त्यांनी केली. इंजन सुद्धा ठेवलेलं नाही, टायर सुद्धा त्यांनी